आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी बलात्कार या केसला एक नवं वळण मिळालेलं आहे. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या केसमधील मुख्य आरोपी सरपंच स्वतःला इम्पॉर्टंट म्हणत आहे. स्वानंदी देसाई आल्यात. पुढचे प्रश्न आम्ही त्यांनाच विचारू. स्वानंदी, आम्हाला कळालं आहे की सरपंच स्वतःला इम्पॉर्टंट म्हणत आहे. आज त्याचे रिपोर्ट्स येणार आहेत. जर रिपोर्टमध्ये तो दोषी नाही असं समजलं तर तुला काय वाटते की दुसरा दोषी कोण असणार आहे? जर तुझ्या बाळाचे वडील सरपंच नसेल तर अजून कोण असू शकतं? सरपंच निर्दोष ठरला तर त्याला तू दोषी ठरवून तू त्याला इतका त्रास दिलास, हा तुझा दोष नाहीये का? बोल स्वानंदी, देशाला उत्सुकता आहे. पाहिला, स्वानंदी खूप घाबरलेली आहे. काय खरं प्रकरण? कोण आहे स्वानंदीच्या बाळाचा बाप? पाहत राहा CNT TV न्यूज. मॅडम, ते सरपंचाचा रिपोर्ट आलाय. काय झालं मॅडम? काय लिहिलंय रिपोर्ट मध्ये? सरपंच खोटं बोलतोय ना? त्यानेच केलंय ना हे सगळं? सांगा ना मॅडम, खोटं बोलतोय ना तो? सरपंच खरं बोलतोय. ओ मॅडम, मला बी सांगा की. मॅडम, अहो काय आलं रिपोर्ट मध्ये? रिपोर्ट सांगा ना, काय आले? ऐका की. अरे बोलाव ना. तुला काय स्टॅच्यू दिली का इथं? ओ मॅडम, हे बघा, तुम्ही मला फसवू शकत नाही बरं. काय दाखवतो मला सरपंच बी. मॅडम, ओ मॅडम, अहो निर्दोष हो. या की आता. लय भाऊ खाता बरं आता तुम्ही. या इकडं. मॅडम, ए जनावरा, आवाज खाली. हे पोलीस स्टेशन आहे. तुझ्याशी बोलायचं नाही रे. चाल, तू बोलव. चाल, मॅडमला बोलव. हो मॅडम. बाबू, शहाणपण आलंय वाटतं. काही झाले ते तुमचा चेहरा आहे ना, नाजूक पडलाय म्हणून मला कळलं. बघा, मी कालपासून तुम्हाला समजवतोय की मी निर्दोष आहे, तरी तुम्ही इथं मला बांधू गुरासारखा आणला. तुम्ही काय ऐकलंच नाही. शिंदे, आता काय करायचं? मॅडमला मला सोडावं लागतंय. झाला की नाही मूड ऑफ? हा, ओ मॅडम, असं गप्प बसू नका बरं. बोलवू माझ्या वकिलाला? बोलवू का? शिंदे, सोडा त्याला. मॅडम, शिंदेचा बी चेहरा पडलाय. याचा बी मूड ऑफ झालाय. बघू नको उघड. हो, तू बाजूला. मला मोकळ्या अंगाने येऊ दे बाहेर. बाबा, ही सवय नाही अशी खोप धरत राहायची. आय 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 आई. आबा, तुमच्याबद्दल ना मी लय ऐकलं होतं. अंबिका मॅडम अशा आहेत, अंबिका मॅडम तशा आहेत, अंबिका मॅडम डॅशिंग आहेत, गुन्हेगाराला अशा ओळखतात. पण मी ना तुम्हाला 10 पैकी 2च मार्क्स देणार आहे. सांभाळून बोलायचा.
तू माझ्याशी अदबीनं बोलायचा काय? आता मी तुमचा गुन्हेगार नाहीये. मी साखरगावचा सुप्रसिद्ध सरपंच आहे, किसनराव भगवानदादा भोईर. तवा माझ्याशी अदबीनं बोलायचं, कळलं? बरं मॅडम, येऊ का? ए सरपंच, तुझा हा रिपोर्ट तुझ्या फेवर मध्ये आलाय म्हणून जास्त माजलायस का? तो माज आहे ना जरा ठेव तुझ्याकडे. या गुन्ह्यातनं सुटला असलास ना तरी गावातल्या लोकांच्या कंप्लेंट्स आहेत तुझ्या विरुद्ध, आणि त्यातला एक जरी पुरावा मला सापडला ना डायरेक्ट आत टाकेन. आणि त्या दिवशी तुझा हा जो रिपोर्ट आहे ना तो पण नाही वाचवू शकणार तुला. तू माझ्या रडारवर आहेस, लक्षात ठेव. असला माज आहे ना त्याला, एक दिवस असा उतरवेन ना माज. मॅडम, आय 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 भरली पाठ माझी. काय मग मॅडम, येऊ का की पाहुणचार बाकी अजून? मॅडम वस्तू. बाबू रजिस्टरवर सही कर. पेन घे. खोलून दे. जीवावर आले का? काय हालत केली तुम्ही माझी? अहो, ज्या हातानं अंगावर उचलतो मी त्या हातानं पेन धरवा ना मला. ए, बडबड बंद कर आणि सही कर. गाईवर आहे. बघितलं का स्वानंदी? हजार वेळा सांगितलं मी काय बी केलं नाही, काय बी केलं नाही, पण तुला मलाच लटकवायचा होता. आईची आण घेऊन सांगतो मॅडम, आईची आण घेतो. हिच्यासोबत जे काही घडलं ते मला कळलं ना, तो हट्ट झालो. काही आपल्या गावातल्या पुरीसोबत हे असं वंगाळ काम झालंय, जेव्हा माझ्या कानावर आलं ना हादरलो ना मी. म्हटलं काय बी झालं तरी न्याय मिळायला पाहिजे, पण या पुरीनं मलाच लटकावलं या मॅटर मध्ये. हा, पण मॅडम सांगा, या चांगुलपणाचा काय उपाय बा? हिच्या नादी लागून जो काही रिपोर्ट यांनी बाहेर आणलाय माझा, झाली ना बदनामी, आयुष्य बरबादी माझं. हे राजकारणात नाही चालत. हे असं या गावात असा ताट मानून फिरायचो, तिथं लोक तोंडावर हसतील माझ्या. हिचं काय नुकसान झालंय? ही बोलून मोकळी झाली, नुकसान काय झालंय? किंचितचा लॉस आहे स्वानंदीचा. काय बोला मॅडम, विचारा की काय, लाजू नका, विचारा. ही जे पोर आता जन्माला येणार आहे ना, त्यासाठी नवीन सरपंच शोधावं लागल, बाप म्हणून अडकवायला. हा, ए झालं का तुझं? निघ. बरं झालं ए मध्ये बोललं. काय ना शिंदे साहेब, माझ्याशी जरा दमानं घ्यायचं. हे वर्दीचा मान म्हणून कालपासून लई गुमान राहिलो. आवाज चढवून बोलायचं नाही. बाजूला चल, येणे माझ्याकडे. कसं आहे मॅडम, या पोरीच्या नादी लागून तुम्ही मला अटक केली, पण ना तुम्हाला वाटते तितकी साधी भोळी नाहीये. मी गावाला होतो ना तेव्हा हिच्या आईनं नीनं गयावया करून माझ्याकडून पैसे घेतले मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी. जेव्हा मी पैसे मागायला गेलो तेव्हा मला अडकवला. पैसे द्यायचं नावच नाही ना. बरं माझं सोडा, ही स्वतःच्या सख्या बहिणीची नाहीये. हिच्या बहिणीचं लगीन कोणी मोडलं?
गावात जाऊन विचारा बरं. कशाला गाव, मी सांगतो येळ वाचवतो तुमचा. या तुमच्या स्वानंदीनं हिच्या आईचा जीव कुणामुळे गेला? स्वानंदीमुळे. खोटं नाही बोलत ते, तसा माणूसच नाही ना मी. सवय नाही आपल्याला खोटं बोलायची. हवं तर तुमच्या या स्वानंदीला विचारा. स्मार्ट निघाली तुमची स्वानंदी, लय जोरदार निघाली. कसं आहे, राजकारणी आम्ही आणि डाव ही खेळली. धुतल्या तांदळातली कोण? ही तुमची स्वानंदी आणि आम्ही. हा ना यांना. खूप बोललात, निघा आता इथून. ओ वॉर्डन मॅडम, मला काय हौस आहे का इथं राहायची? जाणारच आहे. बरं एक सल्ला देऊ का? फुकट आहे, घ्यायचं तर घ्या. या वयात जी तुमची ही एनर्जी आहे ना, जरा सेव्ह करा. काही या होणाऱ्या पोराचा बाप शोधायचा अजून. आणि दुसरा मुद्दा, मला ही वाटते ना तितकी साधी नाही. जरा जपून राहा बरं का? रे जपून राहा. सरपंच, हा जोर लावू जातोय मी. जातोय ती राहिली. मॅडम, जाता जाता तुम्हाला बी एक सल्ला देतो. या पुढं पुनंदा कोणत्या बी निर्दोष माणसाला इतका हाल नका बरं, जनावरासारखा. कसं आहे, मी पडलो गरीब स्वभावाचा, पण पुन्हा असं झालं लई मागात पडेल. बाकी स्वभाव आवडला आम्हाला तुमचा. कधी बी गावाला या, पाहुणचार जोरदार आहे आमचा बी. शिंदेला बी घेऊन या. चला येतो. राम राम. चला शिंदे, येतो. घाबरती कशाला? मीच आहे ना तुझा सरपंच. बघितलं का? कशाला बोलावलं मला? जे काय बोलायचं ते पटपट बोला, वेळ नाहीये माझ्याकडे. येळ नाही म्हणजे? तिकडं मला पकडला होता पोलिसांनी. तुडला. मी म्हंटल माझी कार्तिकेल तिथं तू आली नाही, ते जाऊ दे. नाही आली तर नाही आली. सुटल्यावर इथं तडक तुला भेटायला आलो. म्हंटल तुला बघून फ्रेश वाटल, तुला ये ना शोभती. स्वानंदीची बहीण शोभती तू. मम्मा काय बोलू आता? आता रागाने नको बघू. तुझा बी प्लॅन होता ग तो. ओ सरपंच, तुम्ही या डोक्याचे पण रिपोर्ट काढा. त्या रिपोर्ट मध्ये दाखवल की याच्यात मेंदूच नाहीये. डोक्याचं पण म्हणजे काय का? बघा, प्रेमानं घेतो, प्रेमानं राहा. रिपोर्टवर नको येऊ का? म्हणजे तुम्ही पाहिजे ते करायचं आणि मी रिपोर्टवर यायचं नाही भाई. हा, तुम्ही खोटं बोलायचं, वाटेल त्या गोष्टी लपवून ठेवायच्या, वाटेल ते करायचं. बाई माणूस म्हणून ऐकून घेतो. काय खोटं बोललो? काय खोटं प्रॉमिस केलं मला सांग. आता ते पण मीच सांगू सरपंच? तुम्ही बोलला होता की नाही? तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं होतं की नाही? बोलला होता की नाही की सोबत संसार करू, फॅमिली बनवू? म्हणलं होतं की. मग हो, आता तुम्ही बापच बनू शकणार नाही तर फॅमिली कुठे काढणार आहे? आकाशातून ते रिपोर्ट आले म्हणून बरं झालं. रिपोर्ट रिपोर्ट करू नको बरं. मी डोकं गरम झालं ना, बघणार नाही बाई माणूस म्हणून. तू रिपोर्ट करू नको. तू बाकी मुद्दा बोल ना. रिपोर्ट कशाला येते? डोसकं फिरल म्हणजे? आता ते रिपोर्ट बाहेर आले म्हणून सगळं कळलं, नाहीतर आतापर्यंतचं सगळं आयुष्य स्वानंदीनं खराब केलंय. आणि आता उरलेल्या आयुष्याचा तुम्ही सत्यानाश करणार होता होय? हा, मी कधीच आई होऊ शकले नसते सरपंच. कार्तिक ऐकून घे. कार्तिक नाही हातलावर. मी काय म्हणतो तेवढं तर ऐकून घे. हे बघ, मान्य की तू बोलते ते बरोबर आहे, त्यात काही वादच नाही. कार्तिक आहे, मी भले तुला मूल देऊ शकत नाही, नवरा म्हणून जे सुख मी देऊ शकतो ना ते दुसरा कोणता बी पुरुष देऊ शकत नाही. तुला काय बी हवंय लग्नानंतर, काय बी, नुसता आवाज करायचा, लगेच हजर. आणि तू विसरू नको, गावचा सरपंच आहे मी. गावात असा ताटात मिरवतो. आणि तुझं जर माझ्याशी लगीन झालं
तू बी ऐकत मिरवशील की नाही, म्हणजे मी तुला ते हे नाही करते बरं, माझ्या बाजूने वळवत नाही. तू तुझ्या सत्तच विवेक बुद्धीने विचार कर. तुला मूल हवंय की आयुष्यभर थाटात राहायचं? आणि प्रश्न राहिला तुझ्या त्या बहिणीचा, स्वानंदीचा. तिनं ना माझ्या आयुष्याचं फार वाटतुळ करून टाकले. तिला मी सोडणार नाहीये, मी बदला घेणारच. स्वानंदी प्लीज रडू नकोस, प्लीज शांत हो जरा. रडू नको तर काय करू जेसी? आणि मला एक कळत नाही, अन्याय झालेल्या मुलीला न्याय मिळणं इतकं कठीण असतं. गुन्हेगार गुन्हा करून बाहेर मोकळा फिरत असतो आणि त्रास फक्त त्या अन्याय झालेल्या मुलीला होतो. शारीरिक, मानसिक, सामाजिक सगळ्या प्रकारचा त्रास फक्त त्या मुलीला सहन करावा लागतो. आणि मी काय वेगळी अपेक्षा केली? माझा गुन्हेगार सापडावा, त्याला शिक्षा व्हावी. कारण तो असा बाहेर फिरत राहिला ना तर माझ्यासारख्या अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करेल तो. आता गुन्हेगाराला शोधणंही लय कठीण झालंय. आणि या सरपंचाचा प्रकार घडल्यानंतर तर मला खात्री पटलीये, मला आणि माझ्या बाळाला न्याय मिळणारच नाही. आणि मीही आता सिस्टीमकडनं अपेक्षा सोडलीये. स्वानंदी, इतक्या सहज हार मानलीस तू? फायटर आहेस ना? शेवटी न्याय मिळतोच प्रत्येकाला, पण त्यासाठी कोर्टामध्ये एक असं सत्य मांडायला लागतं जे चॅलेंज नाही होऊ शकणार. आणि तिथेच आम्ही पोलीस काम करत असतो, योग्य गुन्हेगाराला शोधून त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं. आणि याच्यात येतात ना अडथळे, येतात, चॅलेंजेस येतात. पण मला सांग, चॅलेंज कशात नसतं. तूच हार मानलीस तर आमच्या तपासाची धार बोथट होईल. तू या केस मधली विक्टिम आहे स्वानंदी, त्यामुळे तुझी साथ मिळणं हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा खरा आरोपी तुरुंगात जाईल ना, त्या दिवशी तुला कळेल की तू फाईट करून धीर न सोडता फक्त स्वतःसाठी नाही, इतर अनेक मुलींसाठी खूप महत्वाचं काम केलंस. मॅडम, तुम्ही एक पोलीस म्हणून फक्त एक केस म्हणून या घटनेकडे बघत आहात, पण मला काय त्रास होतोय ना हे माझ्यासारख्याच एखाद्या मुलीला कळत. मॅडम, तुम्ही जेव्हा या केसमध्ये तपास सुरू केला होता ना तेव्हा मला असं वाटलं होतं की माझा आरोपी पकडला जाईल, त्याला शिक्षा होईल, मला न्याय मिळेल. पण तसलं काहीच झालं नाही बघा. आता माझ्या पोटात बाळ आणि समोर फक्त आणि फक्त अंधार आहे. माझा कशावरच विश्वास उरला नाही. तुम्हाला ते कळणार नाही कारण तुम्ही माझ्या डोळ्यांनी बघूच शकणार नाही. स्वानंदी, थांब. मी पोलिसात असले ना तरी मीही एक बाई आहे. आणि अत्याचार करणारा पुरुष बाईचं कर्तृत्व, तिचं प्रोफेशन, तिचं काम नाही बघत. कारण त्या क्षणी त्याला दिसत असतो तो फक्त त्या बाईचा देह. आणि अत्याचार कुठल्याही बाईवर होऊ शकतो, अगदी ती पोलीस असली तरीही. स्वानंदी, मी तुला जे आज सांगणार आहे ते कदाचित कधीच सांगितलं नसतं, पण तुझी ही अवस्था बघून मला ते सांगण्याची आवश्यकता वाटते. कारण तू जे भोगलेस ते मीही भोगले. म्हणजे लहान असतानाच माझे आई वडील वारले. एका अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली. एक केअरटेकर होता तिकडे, मामा म्हणायचे त्याला. खूप प्रेमाने बोलायचा, गोड बोलायचा. लहान होते ना, मला असं वाटलं की बाप्पाने त्याला माझ्यासाठी पाठवलंय. तसं काही नव्हतं.
माझ्याशी प्रेमाने बोलायचा, प्रेमाने वागायचा, खेळणी द्यायचा, खाऊ द्यायचा, त्याच्या रूमवर न्यायचा. त्याच्या रूमवर आम्ही फक्त दोघं असायचो. मला सुरुवातीला काही कळलं नाही. मी जशी मोठी होत गेले तसं माझ्या लक्षात यायला लागलं. माझ्याशी काय करत होता हे कळायला लागलं. गुन्हा तो करत होता आणि वाईट मला वाटत होतं, गिल्ट मला येत होतं. मी 10-12 वर्षाची असल्यापासून त्याने माझ्याशी मॅडम मॅडम प्लीज शांत व्हा, प्लीज. त्याचं खरं रूप कळल्यानंतर मी आश्रमात त्याची तक्रार केली, पण कोणी माझी दखल घेतली नाही. स्वतःची इमेज त्यांनी इतकी सभ्य करून ठेवली होती ना की आश्रमाचे चालक, इतर मुली सगळ्यांना मी चुकीची वाटले. मला चालू वगैरे म्हणत होते. त्याची तक्रार केल्यानंतर माझ्या वाट्याला तो गेला नाही, पण निर्लज्जपणे संधी मिळेल तेव्हा मला तो न्याहाळत राहिला. पण मी खचून नाही गेले. उलट दुप्पट जोमाने स्वतःशी हा निश्चय केला की जेव्हा मी मोठी होईन ना तेव्हा पोलीस ऑफिसर होईन आणि स्वतःचा न्याय स्वतः मिळवेन. खूप मेहनत घेतली, पोलीस ऑफिसर झाले. आणि सगळ्यात आधी काय केलं माहितीये? त्या आश्रमात गेले, तिथल्या मुलींना बोलतं केलं, त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा केले, त्याला अरेस्ट केले आणि डायरेक्ट कोर्टात खेचलं. आश्रमातल्या कित्येक मुलींनी त्याच्या विरुद्ध कोर्टात येऊन साक्ष दिली. कोर्टाने न्याय दिला आणि आज तो जेलमध्ये सडतोय. आणि तू हिम्मत दाखवलीस ना आज, तर तुझ्या गुन्हेगारासोबतही हेच होऊ शकतं.